तुम्ही सुद्धा उभ्याने पूजा करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. उभ्या उभ्या केलेली पूजा ही शास्त्रमान्य आहे का? पूजेचे योग्य नियम कोणते? चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. सकाळच्या धावपळीत आपण नाश्ता करतो आणि पूजा उरकतो. वास्तविक पाहता हे नेमकं उलटं केलं पाहिजे. नाश्ता उरकला पाहिजे आणि देवपूजा केली पाहिजे. मात्र वेळेचे गणित न जुळल्याने देवाचे द्वारे उभा क्षणभरी अशी आपली स्थिती असते. माऊलींनी आपली अवस्था जणू काही आधीच उरकून ठेवली होती. मात्र त्यांच्या सांगण्याचं उद्देश अभंगात असं आहे की देवासमोर सर्वस्व अर्पण करून क्षणभर जरी शांतचित्तानं उभं राहिलं तरी मुक्ती मिळते. पण तो क्षणच आपल्याला गाठता येत नाही. आलाच तरी स्थिर मन ठेवता येत नाही. अशातच उभ्याने केलेली देवपूजा ही देवापर्यंत पोहोचत तरी असेल का? याचा शास्त्राला धरून घेतलेला हा धांदोळा. सनातन धर्मात उपासनेचे अनेक नियम सांगण्यात आलेत. प्रत्येक नियमाला विशेष महत्त्व आहे. जसे देवपूजा ही शांतपणे जमिनीवर मांडी घालून बसतच केली पाहिजे. पण जागेच्या अडचणीमुळे अनेकांचे देव्हारे भिंतीवर लटकवलेले टेबल स्टूलचा आधार घेऊन ठेवलेले दिसतात आणि देवासमोर उभं राहून झटपट पूजा उरकली जाते. तसं करणं शास्त्राला अमान्य आहे. मग पूजा करायची तर कशी? तर आजही अनेक जण उभं राहून देवी देवतांची पूजा करतात. धार्मिक नियमानुसार उभं राहून पूजा करू नये. देवासमोर आसन मांडूनच त्यावर मांडी घालूनच बसावं आणि शांतचित्तानं पूजेत मन गुंतवून देवाचे स्तोत्र पठण करत पूजा करावी. घरात जागेची अडचण किंवा वयोमानानुसार आपल्याला खाली बसता येत नाही म्हणजेच देवघर भिंतीवर लटकवणं योग्य मानलं जात नाही. देवघर जमिनीवरच असायला हवं असं शास्त्र सांगतं. शिवाय पूर्व पश्चिम दिशेला हे देवघर असावं. देवघराचं पावित्र्य राखलं जाईल अशा बेतानंच देवघराचा कोपरा निवडला जावा आणि देवघरासमोर आसन मांडूनच देवपूजा करावी असं शास्त्र सांगतं. आता जागेअभावी भिंतीवर जर देवघर लटकवलं असेल तर ते तसं न ठेवता भिंतीला जोडून कठडा करून घ्यावा आणि त्यावर देवघर ठेवावं. मात्र ते लटकवत ठेवू नये. उपासनेला मात्र जमिनीवरच आसन घेऊन बसावं. फक्त उभं राहून पूजा करणं अयोग्य मानलं जातं. त्यामागे मुख्यतः शास्त्रीय कारण आहे. जसं देवघरातील मूर्ती, निरांजन, दिवा त्यांचा वापर करताना जर कोणाचा धक्का लागला आणि हातातील मूर्ती, वस्तू जमिनीवर पडल्या, भंग पावल्या तर आपल्या श्रद्धेलाही धक्का बसतो. मनात शंका, कुशंका येतात. देवाची आरती करताना हातात ताम्हण असेल किंवा दिवा असेल आणि अचानक तोल गेला तर तो जमिनीवर पडू शकतं. कापडी सामान असेल तर वस्तू पेट घेऊ शकतात. हे अपघात टाळण्यासाठी देवपूजा बसूनच करावी असं सांगितलं जातं. देवपूजा मुळातच देवासाठी नसून ती आपलं मन स्थिर व्हावं, शांत व्हावं, प्रसन्न राहावं यासाठी असते. त्या क्षणी देवासमोर संवाद घडावा हा त्यामागचा उद्देश असतो. आपल्या मनात शेकडो विचार सुरू असतात. त्यावर बंद म्हणून स्तोत्र पठण करायचं असतं. देवपूजेचे विधी देखील चित्त एकाग्र करण्यासाठी असतात. देवपूजेची सुबक मांडणी, रांगोळी, फुलं, उदबत्ती हे पाहता आपल्याला प्रसन्न वाटतं आणि मन शांत होऊन देवाच्या चरणाशी लीन होतं. म्हणूनच देवपूजा शांतपणे करावी आणि एका जागी बसूनच करावी हेच योग्य मानलं जातं. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.